श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता तुम्ही म्हणाल मी हे कोरपड घेऊन काय करत आहे. तर आजकाल गृहिणींना एक समस्या खूप दमवत आहे, ती म्हणजे पायांच्या टाचांना भेगा पडण्याची. आणि या समस्येतून मीही सुटले नाही, म्हणून आपण या टाचा फुटण्यावर करायचा आहे एक घरगुती उपाय. पहिला आपण गरम करायचं आहे पाणी. पाणी गरम होईपर्यंत कोरफडचा सगळा गर काढून घ्यायचा. कोरफडचे 2-3 काप घेतले तर 4-5 दिवस तुम्हाला लेप आरामात लावता येतो. कोरफडचा गर काढून घेतला की आपल्याला घ्यायचा आहे एक लिंबू आणि तो कापायचा, त्यातील एक फोड घ्यायची आणि यामध्ये मिक्स करायची. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा खोबरेल तेल आणि यात ते मिक्स करून घ्यायचं. खोबरेल तेल तुम्ही कुठलंही घेतलं तरी चालतं आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल. मग गरम केलेलं पाणी टबमध्ये ओतायचं आणि आपले पाय स्वच्छ धुवून घ्यायचे. स्त्रीचं सौंदर्य जेवढं तिच्या केसात, तिच्या चेहऱ्यात असतं, तेवढंच तिच्या पायांच्या टाचेमध्येही असतं. ज्यावेळी या टाचा फुटतात त्यावेळी पाय अगदी वाईट दिसू लागतात, म्हणून तुमच्या टाचाही खूप महत्त्वाच्या आहेत. टाचांना असं छोट्या ब्रशने घासून घ्यायचं आणि त्यामधील सगळी घाण काढून घ्यायची. 10 मिनिट टाचेंना मालिश करून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि मग आपण तयार केलेला लेप हा टाचांना लावून घ्यायचा. बाजारातही तुम्हाला टाचांना लावण्यासाठी कोरफडचं जेल मिळून जातं, पण जर घरामध्ये कोरफड असेल तर घरीच करून घेतलेलं खूप चांगलं. सगळं टाचेवर असं लावून घ्यायचं. हा उपाय तुम्हाला रोज रात्री झोपायच्या अगोदर करायचा आहे. हा लेप लावला की आपल्याला घालायचे आहेत मोजे, कारण हे घातला की पायांना ओलावा टिकून राहतो. हा उपाय 12 ते 15 दिवस केला तर नक्कीच तुम्हाला फरक दिसायला लागेल आणि तुमच्या टाचा मऊ आणि भेगाविरहित व्हायला लागतील. टाचा फुटायचं कारण थंडीमध्ये कमी पाणी पिणे हेही असू शकतं, त्यामुळं पाणीही थोडं थोडं पित राहा आणि हा उपाय नक्की करून बघा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.